तर आपण आता इथे बघणार आहोत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस शिपाई यासाठी. तर पोलीस शिपाई या पदासाठी 231 जागा आहेत मीरा भाईंदर येथून. तर मीरा भाईंदर मध्ये पोलीस शिपाई या पदासाठी 231 जागा आहेत. तर प्रवर्गानुसार अनुसूचित जातीसाठी 26 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 8, महिलांसाठी 8, खेळाडू असेल तर 1, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक असेल तर 4, अंशकालीन पदवीधरसाठी 1, पोलीस पाल्य 1, गृहरक्षक दल यासाठी 1, अशा एकूण 26 जागा अनुसूचित जातीसाठी आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 17 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 4, महिलांसाठी 5, खेळाडू असेल तर 1, प्रकल्पग्रस्त असेल तर 1, माजी सैनिक असेल तर 3, अंशकालीन पदवीधर यासाठी 1, पोलीस पाल्य 1, गृहरक्षक 1, अशा एकूण 17 जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत. तर विज अ साठी 4 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 1, महिलांसाठी 1 आणि माजी सैनिक यासाठी 1, अशा एकूण 4 जागा विज अ साठी आहेत. तर भज ब साठी 7 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 1, महिलांसाठी 2, माजी सैनिक असेल तर 1, अशा एकूण 7 जागा भज ब साठी आहेत. तर भज क साठी 13 जागा आहेत. भज क मध्ये सर्वसाधारणसाठी 3, महिलांसाठी 4, खेळाडूसाठी 1, प्रकल्पग्रस्त असेल तर 1, माजी सैनिक असेल तर 2, अंशकालीन पदवीधर यासाठी 1, गृहरक्षक दल यासाठी 1, अशा एकूण 13 जागा भज क साठी आहेत. तर आपण पुढे बघूया भज ड साठी 2 जागा आहेत फक्त. त्या पण सर्वसाधारण 1 आणि महिला 1, अशा एकूण 2 जागा भज ड आहेत. त्यानंतर बघूया आपण विमा प्र साठी 2 जागा आहेत. त्या पण सर्वसाधारण 1 आणि महिला 1, अशा एकूण 2 जागा आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत इमा व साठी 27 जागा आहेत. तर 27 जागेमध्ये इमा व साठी 9 जागा सर्वसाधारणसाठी आहेत. महिलांसाठी 8 जागा आहेत. खेळाडूंसाठी 1, प्रकल्पग्रस्त असेल तर 1, भूकंपग्रस्त असेल तर 1, माजी सैनिक असेल तर 4, अंशकालीन पदवीधर असेल तर 1, पोलीस पाल्य असेल तर 1, गृहरक्षक दल असेल तर 1, अशा एकूण 27 जागा इमा व साठी आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत SC/BC साठी एकूण 23 जागा आहेत. मीरा भाईंदर येथून SC/BC साठी एकूण 23 जागा आहेत. तर त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 8, महिला असेल तर 7, खेळाडूसाठी 1, प्रकल्पग्रस्तसाठी 1, माजी सैनिक 3, अंशकालीन पदवीधर 1, पोलीस पाल्य असेल तर 1, गृहरक्षक दल यासाठी 1, अशा एकूण 23 जागा SC/BC साठी आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत मीरा भाईंदर येथून EWS साठी 23 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 8, महिलांसाठी 7, खेळाडू प्रकल्पग्रस्त यासाठी 1, माजी सैनिक 3, अंशकालीन पदवीधर 1, पोलीस पाल्य गृहरक्षक दल यासाठी 1, अशा एकूण 23 जागा EWS साठी आहेत. त्यानंतर बघणार आहोत अराखीव खुला प्रवर्गासाठी 87 जागा आहेत. एकूण 87 जागांमध्ये सर्वसाधारणसाठी 27, तर महिलांसाठी 26, खेळाडू असेल तर 4, प्रकल्पग्रस्त असेल तर 4, भूकंपग्रस्त असेल तर 2, माजी सैनिक असेल तर 13, अंशकालीन पदवीधर असेल तर 4, पोलीस पाल्य 3, त्यानंतर गृहरक्षक यासाठी 4, अशा एकूण 87 जागा अराखीव खुल्या प्रवर्गासाठी आहेत. तर महत्त्वाची बाब म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही जर मागासवर्गीय प्रवर्गात असाल तर तुम्ही खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकता. तर फॉर्म भरताना या गोष्टी लक्षात ठेवा की जागा कुठे किती आहे, त्यानुसारच फॉर्म भरा. ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी पूर्ण जिल्ह्याचे जाहिरात घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. प्रवर्गानुसार कोणत्या प्रवर्गाला किती पदे आहेत रिक्त ते मी तुमच्यासाठी सांगणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.